मोबाईल विनोद भावर यांच्याकडनं बॅग आहेत सिरीजसाठी, स्कूल बॅग ज्या आपल्याला पाहायला मिळतात. खऱ्या अर्थानं आज अंडरआर्म टेनिस क्रिकेटला प्रीतमदादा खूप वेगळे दिवस आलेत. कुठे अंडरआर्म क्रिकेट असं होतं की पहिला राऊंड 10ला केलं की सकाळचा राऊंड मग 4 वाजायचे दुसऱ्या राऊंडसाठी. आज सिस्टमॅटिक मॅनेजमेंट, 5,000 10,000 जास्तीत जास्त बक्षीस, आज 1 लाखाच्या स्पर्धा व्हायला लागल्या. अंडरआर्म क्रिकेटला आलेले सुखाचे दिवस तुम्ही अगदी तुमच्या डोळ्यासमोर तो बदल पाहिला. तुम्ही स्वतः एक क्रिकेटपटू होता, पास्तळसाठी तुम्ही देखील चांगले क्रिकेट खेळलं. या बदलामध्ये निश्चित स्वरूपात जास्त श्रेय कोणाला जातं? जास्त श्रेय असोसिएशनला देखील मी देईल, कारण की असोसिएशन झाल्यानंतर हे सगळे नियम आहेत ह्यावर सक्ती आली. जिथे जिथे येणं गरजेचं होतं, जर सक्ती नसती तर सर्व कमिटीने आपल्या मर्जीने मॅच भरवल्या असत्या, कधी जास्त टीम घेतल्या असत्या. परंतु ही सक्ती आणण्यामागे जे कारण आहे ते असोसिएशन आहे. ह्या पालघर असोसिएशनला सलाम असेल. आसिफ स्टंपच्या मागे पहिला बॉल घेऊन सलमान तयार, या आगवणगावचा चॉकलेट बॉय तो म्हणजेच आपल्याला पाहायला मिळतोय मिस्टर जगदीश, परंतु त्याला उत्तर दिलाय यावेळेस पहिल्याच बॉलवर. हर्षद, क्या बात आहे, सुपर सुरेख. क्रिकेटच्या खेळामध्ये ना बॅट्समन जेव्हा बाउंड्री मारतो तेव्हा त्याच्या टीमच्या खेळाडूंकडून टाळ्या येतात. फलंदाज जेव्हा गोलंदाज जेव्हा विकेट घेतो तेव्हा त्याच्या टीमच्या खेळाडूंकडून टाळ्या येतात. परंतु एक क्षेत्ररक्षक जेव्हा बॉल अडवतो ना तेव्हा सर्वांकडून टाळ्या येतात. यस, अगदी बरोबर. ज्या पद्धतीने तुम्ही उल्लेख केलात, खऱ्या अर्थानं खूप चांगलं क्षेत्ररक्षण. चौकाराच्या जवळ चेंडू जात असताना तिथे मात्र हर्षद यांनी खूप चांगली जंप मारली, चेंडूला सेव्ह केलं. विकास आहेत स्ट्रायकिंग एंडला. दुसरा बॉल सन्मान यांचा. या वेळेला कट करायचा होता, पॉइंटला खेळायचं होतं, परंतु ॲक्युरेट टप्पा, लाईन ऑर लेंथ, योग्य वेग, अनेक गोष्टींचा मेळ बघायला मिळाला. यष्ट्यांच्या मागणं खेळ कसा बदलावा, समोर कसा फलंदाजाला कशी गोलंदाजी करावी हे सांगण्यासाठीच आसिफ भाई आपल्याला बघायला मिळतात. चांगली गोलंदाजी. अगदी बघायला गेलं ना, ज्याप्रमाणे 40+ जेव्हा खेळ होतो तेव्हा आपण सांगतात की यूट्यूब तेव्हा नव्हता, ते तेव्हा कालचे स्टार खेळाडू आसिफ देखील तोच आहे. त्याची बॅटिंग तेव्हा जी बघितली असती ना तर मग तुम्ही देखील आश्चर्य वाटलं असतं की डोळ्याला प्रश्न पडला असता की हा शॉट खेळला तरी कसा. बीट केलं होतं, स्टंपिंगची चान्स होती, परंतु आसिफच्या वयावर देखील लक्ष द्या, कारण की या वयामध्ये जवळजवळ 46, 27, 28 वयामध्ये क्लोज किपिंग करून स्टंप करणं हे देखील थोडं अवघड आहे. चांगली एक बॉलिंग आहे. अगदी बरोबर. ज्या पद्धतीने एज इज जस्ट अ नंबर, आसिफ भाईंचा क्लास परमनंट आहे. आत्तापर्यंत कोणी सांगणार नाही ते 48 वयामध्ये खेळतात. जी फिटनेस त्यांनी राखले आत्तापर्यंत. फटका खेळला जरूर कव्हरला. क्षेत्ररक्षक हर्षद आहेत. आज सगळं काही हर्षदच्या जवळ जात असताना सुरळीत चाललंय. डॉट बॉलचं प्रमाण वाढत आणि सलमानचं पहिलं षटक जे असायला हवं बॉलिंग साईडसाठी ते षटक प्रीतमदादा अगदी योग्य रीतीने. 2च धावा झालेल्या आहेत. चांगली गोलंदाजी होत असताना चांगला बॉल आहे, एज लागल्या पाहिजे. यावेळेस मात्र पायाला चेंडू लागतो. क्या बात आहे सलमान, टाळ्या वाजल्याच पाहिजेत या गोलंदाजासाठी. सुपर गोलंदाजी होत असताना 5 बॉलचा इकडे खेळ संपलेला आहे. धाब्यांचा विचार केला, धावा झाल्या त्या म्हणजेच 2. क्या बात आहे. कंजूस गोलंदाजी, जी गोलंदाजी महत्वाची आहे ती कंजूस गोलंदाजी तुम्हाला सगळ्यांना बघायला मिळते. सुपर 8च्या मॅच मध्ये ज्या ज्या वेळेला तुम्ही गोलंदाजी करता त्या वेळेला सलमानचं नाव घेतलं जातं TTS कडनं आणि चांगली गोलंदाजी करतात. शेवटचा चेंडू, षटक क्रमांक जर तपासून पहिलं आणि पहिल्या षटकातला अगदी शेवटचा बॉल, शेवटच्या बॉलचा खेळ. इथे पहिल्या षटकात काय होईल, जगदीश जे आपल्याला पाहायला मिळाले, पहिला फटका जरूर चांगला खेळला, तिथून क्षेत्ररक्षण चांगलं झालं, तदनंतर चेंडू आणि फळीचा संपर्क व्यवस्थित करू शकले नाही. अगदी शेवटचा बॉल आहे, राईट हँड ओव्हर द स्टंप्सनं. गोलंदाज तयार. यावेळेला फटका अतिशय सुंदर आणि फटका खेळल्यानंतर आपण पाहू शकाल काय क्षेत्ररक्षण. असगर अली वयाचा जर उल्लेख केला तर तुम्ही प्रीतमदादा निश्चित स्वरूपात तुम्ही देखील त्यांच्याबद्दल विश्लेषण जरूर करतील. आज आसिफ आणि असगर अली कमालीचं क्रिकेट दाखवतात. यस, आसिफ आणि असगर अली जवळ सेम सुरुवात आणि एकत्र खेळणारे लेजंडरी खेळाडू आहेत. या वयामध्ये डाईव्ह करून अडवणं ही सोपी गोष्ट नाही आहे. 2005 साला मी सुरुवात केली तेव्हा देखील ते त्या संघाचे मेन लीडर गोलंदाज होते आणि आजही असगर अली जर बघायला गेलं तर असगर अली आजही गोलंदाजीसाठी ओळखला जाणारा गोलंदाज आहे. पहिलं षटक जर आवडलं असेल सलमानचं तर टाळ्या जोरदार झाल्या पाहिजेत. इथे चिंचणीकरांनी मात्र कंजूसी करू नका, इथे टाळ्या वाजल्या पाहिजेत. पहिला ओव्हर फक्त 3 धावा खर्च केल्या, ते देखील एक इन्फॉर्म टीम समोर, इन्फॉर्म फलंदाज समोर. हे फलंदाज दोधारी तलवार आहेत. एका साईडून वार नव्हतं, दोन्ही साईडून वार होतो. जगदीश आणि विकासची जोडी ही गाजलेली जोडी आहे. जय वीरू त्यानंतर जगदीश आणि विकास अशी गाजली जोडी. दुसऱ्या ओव्हरमध्ये असगर अली आलेला आहे. जास्त वेळ घेऊ नका, 15 मिनिटांमध्ये 4 ओव्हर फेकायचे आहेत. जर टायमर संपला तर तुम्हाला एक एक्स्ट्रा खेळाडू किपरच्या मागे ठेवावा लागेल, हे लक्षात घ्या. हे आयोजकांचे नियम आहेत, कारण की आजची शेवटची रात्र आहे, त्यामध्ये थोड्या एक्स्ट्रा मॅच राहिलेल्या होत्या. अगदी बरोबर जो तुम्ही उल्लेख केला, 2 धारी तलवार सध्या पहिल्या षटकात तर गारच दिसली. या वेळेला पाहूया
दुसऱ्या षटकाला सुरुवात होते. फटका खेळला, क्षेत्ररक्षण झालं. डायरेक्ट हिट लागला असता तर काहीतरी विचार करावे लागले असते. धीरज मोरे यांनी नकार दिला की फलंदाज जगदीश पोहोचलेत. सॉफ्ट हँडनं पुश केलं. जसा फटका खेळला तसंच रनिंगचा कॉल दिला. सिंगल रन घ्यायची आहे कारण धावसंख्या पहिल्या षटकात कमी आल्यात. अजगरच्या पुस्तकात बरेचसे बॉल आहेत. कधी कोणता बॉल येईल काही सांगता येत नाही. आपण बघू शकतात यावेळेस पहिला बॉल अगदी अचूक टप्प्यावर. विकास आलाय स्ट्राईकला आणि दुसरा बॉल टॅपचा खेळलाय. चेंडूला अडवलं जात आहे. सेफमध्ये सध्या तरी बाउंड्रीच्या शोधात आहेत. अगदी बघायला गेलं तर दोन्ही बाजूने प्रहार करतायत परंतु गॅप भेटत नाहीये. त्याचं कारण आहे पहिल्या बॉलला क्षेत्ररक्षण. त्यामुळे कधी मी म्हणतो अंडर बॉक्स क्रिकेट सांगितलं ना, जेवढं तगडं क्षेत्ररक्षण ना तेवढंच चॅलेंजिंग समोरच्या टीमला. अगदी बरोबर. ज्या पद्धतीने उल्लेख केला की अंडरआर्म क्रिकेटमध्ये फारसं काही महत्त्व मी बॅटिंगला नाही देणार. गोलंदाजानं 6 बॉल जर योग्य पद्धतीने सोडले तर क्षेत्ररक्षण ही भूमिका महत्त्वाची आहे. असगर अली गोलंदाजी ट्रॅकवरती तयार. या वेळेला जबरदस्त फटका खेळला, जरूर टॅप केला परंतु गोलंदाजीची मेरिटवरची गोलंदाजी जखडून ठेवलंय. दोधारी तलवार आता सध्या शांत झालंय. त्याचं कारण आहे पहिल्या षटकात सलमान आले, बरसले. दुसऱ्या षटकात असगर आले, अगदी तळपलेत म्हणायला हरकत नाही. कसून मारा, टिचून मारा. 6 धावा झालेल्या आहेत. यावेळेस थोडं रनआउटची संधी होती, हे घेतली पाहिजे एका चांगल्या खेळाडूसाठी. नो बॉल आलाय, डाऊन द लेग साईड सुद्धा होता म्हणून बॅटवर आला नाही. एक धाव पूर्ण यावेळेस नोची मिळणार. धावसंख्येचा विचार केला 7 धावा 7 स्कोर कार्डवर लागले जातात. अगदी 7 आकडा आला. अगदी R7 CR7 ज्याने विश्व रेकॉर्ड नाही तर त्याच्याविषयी येऊया आपण. एक धाव मात्र असेल. जो पहिला व्यक्ती झाला ज्याने 100 करोड फॉलोअर्स पूर्ण केले आहेत. म्हणजे तू विचार करा, पहिला आणि एकमेव. या अगोदर कोणी केलेही नव्हते आणि एकमेव आहे सध्या. त्याच्या आसपास देखील कोणी आहे, क्रिस्टियानो रोनाल्डो, ज्याने 100 करोड फॉलोअर्स पूर्ण केलेले आहेत. जाऊया मॅचकडे. धावा झाल्यात 8. चांगला फटका आहे. अगदी बघायला गेलं तर त्यानंतर लिओनेल मेस्सी असेल ज्याच्याकडे 60 करोड आहेत. म्हणजे खूप दूर आहे पल्ला. पुन्हा एकदा डॉट आलाय. उत्कर्ष सध्या तरी बांधून ठेवलंय, थांबून ठेवलंय. ज्या बॅट आहेत त्या बॅट तापल्या नाही आहेत, थंड एकदम बर्फासारख्या आहेत. हरकत नाही. जगदीश आणि विकास आहेत त्यांचं देखील या अंडरआर्म क्रिकेटमध्ये एक वेगळं नातं राहिलेलं आहे त्या बॅट आणि बॉलशी. इथे मात्र आपण पाहतात क्लीन बोल्ड. जो तुम्ही उल्लेख केला की असगर यांच्या डायरीमध्ये वेगवेगळे चेंडू आहेत आणि ते वेगवेगळे चेंडू यावेळेला बघायला मिळाले. मागचा दरवाजा उघडा राहिला, शिरकाव केला असगर अलीनं. फर्निचर डिस्ट्रॉय, यष्ट्या उद्ध्वस्त, गारद केलाय जगदीशला. असगर आहे तो गिळून घेतो, हे समजून घ्या. एक मिनिट प्रीतम, नक्कीच पाहू शकाल आमचे मुख्य अतिथी आमच्या मुख्य व्यासपीठावर येत आहेत. दिलवडी ग्रामपंचायत मॅम हेमांगी राहुल मॅम, त्यांच्याबरोबर पाहू शकाल पालघर जिल्हा उपाध्यक्ष मनसे सन्मान्य विशालजी जाधव साहेब असतील. त्याचबरोबर पाहू शकाल विक्रमजी पाटील साहेब, पास्टर शाखा प्रमुख सचिनजी पाटील साहेब, मंगलम ज्वेलर्सचे प्रोप्रायटर. आपल्या सगळ्यांचं आपण सहज स्वागत करतोय. आगतम स्वागतम सुस्वागतम. त्याचबरोबर पाहू शकाल वैभव नाईक साहेब सुद्धा आहेत, पालघर जिल्हा उपतालुका अध्यक्ष. सर आपलं सुद्धा हार्दिक स्वागत असेल. आलेल्या सगळ्या पाहुण्यांचा मी युसुफ सय्यद, महाराष्ट्र नवनिर्माण सेना या कर्नाटकामध्ये हार्दिक स्वागत करतोय. आपण बोलूया नक्कीच सामन्याकडे. पाहुण्यांच्या माहितीसाठी आजच्या रात्रीमध्ये दुसरा उपमध्ये सामना आहे. एका बाजूला आगवण संघ, दुसऱ्या बाजूला चिंचणी संघ आहे. तर बोलूया आपण कॉमेंट्री बॉक्स इकडे प्रीतम करत आणि एका बाजूला उत्कर्ष पाटील. ओव्हर टू कॉम बॉक्स. धन्यवाद युसुफ. जाऊया मॅचकडे. 2 ओव्हर नंतर 4च्या सरासरीने एक मोठा विकेट आलाय. 8च धावा झाल्यात. असगरने देखील अगदी अचूक टप्प्यावर गोलंदाजी केलेली आहे. पूर्ण एक्सपिरियन्स झोकलेला आहे असगरने. गोलंदाजी मार्कवर अहमद, 12 नंबर जर्सी घालून अहमद. शॉर्ट बॉल होता, पहिला चौकार आलेला आहे. इकडे मात्र विकासच्या बॅटमधून गरज होती. कवीची कविता आठवली, कोई पागल समजता है, कोई दीवाना कहता है, सुकी धरती की बेचैनी तो केवल बादल समजता है. इकडे देखील जर बघायला गेलं ना, थोडा सुका पडला होता चौकाराचा आणि या चौकाराला 4 धावा. येस, खूप महत्वाचा चौकार. जिथे आगवण संघ थोडासा बॅकफुटला आला होता त्यावेळेला नशिबानं साथ दिली आणि हा चौकार आला. धावा आता कशाही येऊ देत, त्या धावा येणं गरजेचं आहे आणि त्या धावा आपल्याला बघायला मिळतील. आणि जिथे या 4 धावेनं स्कोर कार्डला धावसंख्या जाऊन पोहोचते
अतिशय चांगला मॅच. थोडासा विद्युत पुरवठा खंडित झाला आणि तदनंतर आपण थोडं उशिरानं या मॅचकडे पुन्हा एकदा जॉईन करतोय. षटक क्रमांक जर तपासून पाहिले तर 3 मध्ये गोलंदाज दाखल झालेत आणि सध्या तरी मी म्हणेन की पहिल्या बॉलचा तो खेळ झाला आणि आता येणारे 5 बॉल आहेत. पहिल्या 2 षटकांचा खेळ ॲज कम्पेअर जर तुलना केली तर मी म्हणेन TTS पुढे आहे. एकच बॉल झालाय. मॅचला सुरुवात होते. गेम पुन्हा एकदा स्टार्ट होतोय. 12 धावा धावफलकावरती आहेत. राऊंड डिस्टन्सनं गोलंदाज तयार. अंडरआर्म क्रिकेटचा थरार मनसे चषक. जबरदस्त चेंडू. खूप चांगल्या लाईन वरती गोलंदाजी हातात आहेत. मनसुबा व्यक्त होता विकासचा की ऑन साईडला टॅप खेळीन आणि तो प्रयत्न इथे डॉट बॉल मध्ये रूपांतर झाला. खेळ मात्र जसा पुढे जाईल तसा रंगतदार होणार आहे. 2 ताकदीच्या टीम समोर आहे. तिसरा बॉल आहे. पॉईंटच्या भागामध्ये कट केले. रनआउटची संधी. अजगरचा थ्रो येईपर्यंत 1 धाव पूर्ण केली. तेवढी ताकद नव्हती थ्रो मध्ये. चर्चा करतायत दोन्ही पंच. यावेळेस आपण बघू शकतात 1 धाव पूर्ण केलेली आहे. पंचांनी नोट आउट आलेला, परंतु इकडे आपण बघू शकतात सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. वेळेवर देखील लक्ष द्या TTS टीम. अगदी आपण बघू शकतात वेळ जिकडे आपण बघू शकता तुम्हाला 9 बॉल फेकण्यासाठी पंचाचा रिव्ह्यू आहे का टीमने TTS टीमने रिव्ह्यू मागितले. पंचाच्या निर्णयाला चॅलेंज केलं. बघूया जाऊया थर्ड अंपायरकडे जिथे निर्णय दिला जाईल. रनआउटसाठी अपील केलेले आहे. चिक आपण एक सन्मान करतोय प्रीतम आमच्या मुख्य व्यासपीठावर पालघर जिल्हा उपाध्यक्ष आदरणीय सन्माननीय विशाल जाधव साहेबांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जाईल. दिनेश मोरे साहेबांचे शुभ हस्ते. विशाल साहेब या एक छोटा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जातोय. महाराष्ट्र नवनिर्माण सेना करंडक पर्व पहिलं पर्व म्हणून आम्हाला हे गर्व आणि दिनेश मोरे साहेबांचे शुभ हस्ते आपण सन्मान करतोय. विशाल जाधव साहेबांचा सन्मान महाराष्ट्र नवनिर्माण सेना पालघर जिल्हा उपाध्यक्ष. थँक्यू डीजे. मॅच ऑन आहे. जाऊया मॅचकडे. नोट आउट आलेला इशारा. रिव्ह्यू गमावलाय तो म्हणजे TTS टीमने. चिक मॅच सुरू आपण एक सन्मान करतो आमच्या मुख्य व्यासपीठावर. साहेबांचा सन्मान नक्कीच केला तर भगवी शॉल आपण पाहू शकाल. दहा झाल्या माझ्या मित्रांनो. साहेब नक्कीच वेळात वेळ काढून आपल्याकडे पोहोचलेत आणि हा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जातोय. मनोज पिल्लाय सर असतील, दीपेश मोरे साहेब असतील, दिनेश मोरे साहेब सगळ्यांना आपण यायचं आहे आणि पाहू शकाल सन्मान चिन्ह पण देतोय साहेबांना. साहेब एक छोटीशी आठवण महाराष्ट्र नवनिर्माण सेना कर्नाटकची एक आठवण आपल्याकडे नक्कीच दिली जाते या स्पर्धेच्या माध्यमाचे मुख्य आयोजक आणि पूर्ण टीम यांच्या वतीने. नक्कीच सामना खूप रंगतदार आहे परंतु सन्मान करणं हे कर्तव्य नक्कीच केल्या गेल्याने खूप सुरेख आणि अप्रतिम दर्जेदार टेलिकास्ट विश नेटवर्कच्या माध्यमातून घरी बसल्या बसल्या आपण आनंद घेऊ शकता. आणि खूप खूप धन्यवाद सर आपण इकडे आलात आपला बहुमूल्य वेळ काढून. लगेच आपण वळणार आहोत लगेच परत इंट्रोडक्शन. एक अजून सन्मान करून घेऊया. आपल्याबरोबर जोडले गेले तर सन्माननीय सचिन पाटील साहेबांचा सन्मान मंगलम ज्वेलर्स चे प्रोप्रायटर सचिन पाटील साहेबांचा सन्मान आपण करतोय. दीपेश मोरे साहेबांचे शुभेच्छा सन्मान असणार आहे. सचिन पाटील साहेबांचा सन्मान आपण करतोय. सचिन साहेब या एक सर घ्या एक छोटा सन्मान आहे प्लीज. साहेब या. बघा भारताची प्रथा आहे अति देव भव आणि पाहुण्यांचा सन्मान करणं आमचं कर्तव्य आहे. ते कर्तव्य पार पाडतोय. हा सन्मान आपण करत असताना आमच्या मुख्य व्यासपीठावर राज ठीक आहे DRS घेतला गेलाय. सामना नक्की थांबला गेलाय. आपण सन्मान करून घेऊया. सन्माननीय वैभवजी नाईक साहेबांचा सन्मान आपण करतोय. वैभव साहेब आपला सर्व सन्मान मनोज पिल्लाय साहेबांचे शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. पालघर उपतालुका उपाध्यक्ष आहेत वैभवजी नाईक साहेबांचे सन्मान आपण मुख्य व्यासपीठावर करतोय. नक्कीच आपण बोलूया प्रति सामन्याकडे जिकडे आमचे 2 समालोचक मित्र जोडले की उत्कर्ष पाटील आणि एका बाजूला प्रीतमजी घरात आहेत. जाऊया मॅचकडे. 5वा बॉल मला तर वाटते झालेला आहे. धावेचा विचार केला धावा झाल्यात 15 स्कोर कार्डवर 14 स्कोर कार्डवर. शेवटचा बॉल आहे आणि शेवटचा बॉल देखील खानचा फटका आहे. रनआउटची संधी आहे. फेकी अगदी खराब.
दोन क्षेत्ररक्षकाच्या अगदी पायाच्या मधून हा चेंडू निघून गेलाय. नशिबाचा चौकार मिळालाय. वेलकम बाउंड्री. येस, अत्यंत महत्वाचा चौकार. या चौकारानं आता ऊर्जा वाढली आगवण संघाच्या डगआउट मध्ये. उत्कर्ष एक मिनिट थांबवतो. आपण सन्मान करतोय पासल शाखा प्रमुख सन्मान्य विक्रमजी पाटील साहेब. सन्मान जगदीश मोरे साहेबांनी शुभेच्छा केला जाईल. विक्रम साहेब या. नाम विक्रम आहे, काम सुद्धा तुमचा विक्रमी व्हावा मी देवाच्याने प्रार्थना करतोय. जगदीश साहेबांची शुभेच्छा सन्मान केला जाईल. आणि पाहू शकाल विक्रम पाटील साहेबांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जातोय. ओव्हर टू कॉम्बॉक्स. 3 षटकानंतर धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या 19. चला टीटीएस टीम थोडा स्पीडअप कीजिए खेल को. पंच आपण देखील तिकडे लक्ष द्यायचं. आपण देखील ताकीद देत जा. प्रीतम एक मिनिट बघा. यानंतर जो सामना असणार आहे दोन्ही संघांनी सज्ज राहायचं आहे. पॅराडाईज बोईसर विपक्ष संघर्ष मुरबे. इनिंग ब्रेक मध्ये पण टॉस करणार आहोत. दोन्ही कॅप्टननी लगेच सज्ज राहायचं आहे आमच्या कॉम्बॉक्स मध्ये. ओव्हर टू कॉम्बॉक्स. येस, थँक्यू सो मच. नेक्स्ट मॅचचा देखील अनाऊन्स झालेला आहे. इनिंग्स ब्रेकमध्ये टॉस कंपल्सरी. या सगळ्या गोष्टी लक्षात घ्या. सगळं काही सुरळीत चाललं होतं त्यावेळेला आला चौकार. 19 धावा धावफलकावरती. 19 रन फलकावरती आहेत. शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकात जो पहिला चौकार ज्यानं स्टॉप केला तो हर्षात दाखल झालाय. 6 चेंडू अत्यंत महत्वाचे. इथून प्रीतमदादा आगवण संघ या 6 बॉलमध्ये किमान 12 रन करतायत. 32-35 ची टोटल मजा येईल. तुम्ही काय म्हणाल? मी पहिलेच म्हटलं ही मॅच अगदी बघायला गेला तर एक बाजूला प्रीतमप्रती तुम्हाला थांबवतोय. नक्कीच पाहू शकाल दिलवाडी ग्रामपंचायत मॅम हेमांगी राहुल मॅडम या. आपल्या सुद्धा एक सन्मानशील अजित मोरे साहेब शुभेच्छा सन्मान करतो. मॅम या. नक्की मित्रांनो दादाला पाहिजेत मॅम साठी. मॅमने चांगलं सहकार्य केलंय. हेमांगी राहुल मॅडम दिलवाडी ग्रामपंचायत सरपंच आहेत आणि सरपंच खूप सुरेख काम करतायत देलवाडी गावासाठी. त्यांचा आपण सन्मान करतो आमच्या मुख्य व्यासपीठावर. अजित मोरे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान असणार आहे. मित्रांनो दादाला पाहिजेत मॅडमसाठी. त्यांनी चांगलं सहकार्य केलं या स्पर्धेमध्ये. आणि पहिल्या दिवसामध्ये पाहिलं की तर एक मोठे नेते अविनाश दादा जाधव यांच्या नेतृत्वाखाली ते सुद्धा उपस्थित होते. त्यांच्या शुभ हस्ते पण उद्घाटन केलं होतं. लगेच जोडूया आपण सामन्याकडे. ओव्हर टू कॉम्बॉक्स. पहिला बॉल वाईड गेलाय आणि यावेळेस मात्र अतिरिक्त बाउन्स पाहायला मिळते. अपील केली जाते. बघा जिथे आपण बघू शकता थोडं एग्रेशन आहे परंतु पंचाच्या निर्णयाला देखील तुम्ही मान द्या. मी पाहतोय की जसा बॉल आला जसा गेला तसं पंचाकडे असं लक्ष जाते की पंच चुकले की काय. आता मागच्याच बॉलवर जितेशने जवळजवळ 5 मिनिटं चर्चा केली. आता ते एका बॉल तुम्ही घेऊन राहू नका. पंच आहेत, पंचाचं लक्ष अचूक आहे. त्याच्यावर तुम्ही खेळावर कॉन्सन्ट्रेट करा. पंचाचं काम पंचांना येतं त्याकरता आम्ही त्यांना तिथे उभं केलेलं आहे. पहिला डॉट बॉल आलाय. उत्कर्ष धावा झाल्यात 20. 5 बॉल आहेत. 5 बॉलमध्ये 10 आला. एक चांगली मॅच पाहायला मिळेल. निश्चित स्वरूपात चांगली मॅच बघायला मिळेल. आता ती मॅच बघण्यासाठी विकासला काहीतरी करावं लागेल. यावेळेला टॅप तर जरूर केलंय. क्षेत्ररक्षक आहेत अगदी उंच पुरा असे. कायरन पोलार्डच्या हाईटला लाजवतील ज्या पद्धतीने आपण पाहतायत. कॅप्टन आहेत ते संघाचे. अक्रम यांना आपण पाहिलं. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. याही वेळेला गोलंदाजी चांगली आहे. आसिफ भाई यांनी मात्र हे घडवलेले हिरे आहेत. TTS मध्ये नवीन खेळाडूंचा भरणा आणि त्यामध्ये आपण पाहतात एक अनुभवाचा एक लेजंड खेळाडूंसमोर क्रिकेट खेळणं. मग तुम्ही चांगलेच क्रिकेटपटू व्हाल यामध्ये ती मात्र शंका नाही. त्यामध्ये हा एक गोलंदाज ज्याला इंट्रोड्यूस केलाय TTS टीम मधून. विकास उभा आहे. चांगला खेळाडू आहे परंतु उभा आहे. 1-2 बाउंड्री आल्यात परंतु डॉट देखील भरपूर केलेले आहेत. यावेळेस डाऊन द लेग साईड. आता कौतुक केलं गोलंदाजाचं. कॉमेंटेटर कर्स ज्याला म्हटलं जातं तिथे आपण बघू शकता. आता कॉमेंटेटर कर्स आपल्याला पाहायला मिळाला. वाईट बॉल आलाय. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाणं. 21 धावा 21. इन ॲक्शन गोलंदाज तयार. फलंदाज तयार. नेक्स्ट बॉल. चांगला फटका तिकडे. आसिफ थोडा मात्र फंबल झाला होता परंतु 1 धाव पूर्ण केली. सिंगलने स्कोरबोर्ड 22. 22 धावा धावफलकावर. शेवटच्या ओव्हरमधले शेवटचे 2 बॉल आहेत आणि पॅराडाईज टीमचा कॅप्टन आणि त्याचबरोबर मुरबे संघाचा कॅप्टन दोघांनी टॉस बॉक्सकडे येऊन राहा. राजेश 11 TTS चिंचणी या संघ आपल्याला बघायला मिळतोय. निश्चित स्वरूपात रोशन भाई यांचा पुरस्कृत संघ आहे. या स्पर्धेचे आयोजक करते. तोंड भरून कौतुक करावं लागेल या आयोजकांचं ज्यांनी ही स्पर्धा सक्सेस दाखवली. याही वेळेला टॅप केला. आज सगळं काही मी म्हणेन जय जोगनादेव आगवण या संघाच्या विपक्षात चाललंय. जिथे ॲक्युरेट फलंदाजी नाही झाली. जगदीश लवकर बाद झाले. तेही बाद होण्याचा प्रकार वेगळा राहिला. या अनेक गोष्टी सध्या राजेश 11 TTS संघासाठी सार्थ ठरल्या. शेवटचा बॉल आहे प्रीतम दादा. स्कोर कार्डला धावसंख्या आहेत फलकावरती 23 बॉल 23. 24व्या बॉलला काय होणार. 24वा बॉल किती खराब थ्रो आहे. किती खराब थ्रो आहे. 1 रन बचा सकते थे.
टार्गेट 1 रन से कम आ सकता था, परंतु 24 बॉल 24च बनल्यात. 25चं छोटं आव्हान आहे. यावेळेस टीटीएस संघाला सेमीफायनलमध्ये जाण्यासाठी 25 धावा बनवाव्या लागतील. जाऊया आपण टॉस बॉक्समध्ये, जिथे युसुफ सय्यद तयार आहेत नेक्स्ट मॅचचा टॉस करण्यासाठी. धन्यवाद प्रीतम सर. दोन्ही कॅप्टन या. एका बाजूला संघर्ष मुरबे आणि दुसऱ्या बाजूला असणार आहे पॅराडाईज बॉईज सर. बोथ कॅप्टन्स. लगेच आपण टॉससाठी यायचं आहे. कॅप्टन संघर्ष मुरबे, कॅप्टन लगेच यायचं प्लीज. बघा आमचे मान्यवर त्याच्या शोभास आपण टॉस करणार आहोत. संघर्ष मुरबे कॅप्टन. रोनित थोडं स्पीडअप करायचं आहे. नक्कीच मी विनंती करेल आदरणीय सन्माननीय विशाल जाधव साहेबांना, त्याच्या सचिन पाटील साहेब आहेत का, सचिन पाटील साहेब या आणि वैभवजी नाईक साहेब आहेत, त्यांच्या शोभास आपण टॉस करणार आहोत. सचिन सर इकडे यायचं. सचिन सर आपण इकडे यायचं आहे. आणि एका बाजूला वैभव नाईक साहेब पाहू शकाल, त्यांच्या शुभस्य पण करणार आहोत टॉस. एका बाजूला पॅराडाईज बॉईसर आणि एका बाजूला संघ असणार आहे, तो म्हणजे संघर्ष मुरबे. मुरबे संघाचा कॉल असणार आहे. काट किंवा छाप. ओके, काट किंवा छाप आपल्याला कॉल करायचा आहे. सचिन साहेबांच्या शुभस्य कॉल स्पिन केला जाईल. काटचा कॉल केला गेला आणि पाहू शकाल छाप. नक्कीच धन्यवाद वैभव सर आणि सचिन सर. आपण विराजमान आमच्या मुख्य व्यासपीठावर. टॉस विन झाला तर म्हणजेच पॅराडाइज संघ. सोहेल, टॉस आपने जीता, क्या लेना चाहेंगे? बॉलिंग करेंगे, गेंदबाजी करना चाहेंगे. पहला मैच काफ़ी बेहतरीन, आपकी बल्लेबाजी फील्डिंग काफ़ी बेहतरीन रही. तो संघर्ष मुरबे जो बेहतरीन टीम है, पिछले दिन हमने देखा बहुत बेहतरीन प्रदर्शन किया और टॉप 8 में आई. तो क्या प्लानिंग रहेगी इस टीम के सामने? कुछ नहीं भाई, हमारी प्लानिंग रहेगी 4 ओवर हमको सही से डालना है, कम से कम रोक में रुकना है. ओके, पर कुछ चेंजेस का सेम टीम खेलेगी? शायद चेंज होगा एक प्लेयर. ओके, रोनी तुझ्याकडे होते. टॉस गमावल्या प्रथम फलंदाजी करायची. 4 ओव्हरची मॅच आहे आणि टॉस जिंकण्याचा प्रथम निर्णय काय घेतला असता? आम्ही फिल्डिंग घेतली असती. तर फलंदाजी करते. पहिल्या दिवसामध्ये खूप चांगला रंगतदार सामना राहिला. जेव्हा क्वालिफाय सामना तुम्ही जिंकलात. आज काय चेंजेस आहे टीममध्ये? तेच खेळाडू आहेत? नाही, चेंजेस आहेत प्लेयर. किती प्लेयर्स चेंजेस केलेत तुम्ही? 2. नावं आपल्याला माहीत पडतील? हार्दिक आणि अनिकेत. छोटू जागा हार्दिक आणि बेस्ट ऑफ लक रोनित आणि बेस्ट ऑफ लक सोहेल, बोथ ऑफ कॅप्टन्स. लगेच आपण वळ्या पडते इनिंग्सकडे, जिकडे असतील उत्कर्ष पाटील मायक्रोफोनवर. खूप चांगला सामना आजच्या रात्रीमधला दुसरा सामना रंगतो. टीटीएस राजेश इलेवन टीटीएस विपक्ष जय जोगनादेव आगवन वामिका स्टार. ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच. धन्यवाद युसुफ सय्यद सर. खूप चांगला मॅच तुम्हाला सगळ्यांना बघायला मिळतोय, जिथे राजेश 11 TTS या संघानं दमखम दाखवली आणि एक जबरदस्त क्रिकेट त्यांनी सध्या जय जोगनादेव आगवन वामिका स्टार मेहुल पाटील यांनी पुरस्कृत केलेला संघ. वामिका स्टार हेही चर्चेतलं नाव राहिलं. वाई कट्टय्या आशिया खंडातील अग्रगण्य स्पर्धेमध्ये रनरअप राहिला मुंबईच्या वाई चषकामध्ये. तेच मेहुल पाटील यांचा संघ अर्थात जय जोगनादेव वामिका स्टार हा एक दिग्गज संघ सध्या मैदानाच्या आतमध्ये. ह्या 25 धावा कुठल्या पद्धतीनं डिफेंड होतील, चेज होतील, या अनेक गोष्टींचं धावतं वर्णन आमच्या साथीनं युसुफ सय्यद सर जोडले जातील. सॉफ्ट हँडनं सिंगलनं सुरुवात केली. बघा, खूप मोठ्या टोटलकडे जायचं नाही, त्या अनुषंगाने तुमची सुरुवात युसुफ सर खूप महत्वाची आहे. ती सुरुवात सलमानने करून दिली. उत्कृष्ट प्रथमतः मी फलंदाजी बद्दल सांगेल. खूप मोठा बदलाव केलाय. फैजलला वरती पाठवलं गेलं. आसिफ मोछाले, अक्रम मोछाले खाली राहिले. एक मोठा फेरबदल म्हणावा लागेल. एक छोटं टोटल आहे 25 धावांचा त्यासाठी, परंतु आगवण असं संघ राहिलं ज्यांनी 24 मध्ये 20 धावा सुद्धा डिफेंड केलेत. हा असा संघ की क्षेत्ररक्षण खूप चांगला आहे, परंतु कुठे ना कुठे आज मंगेश माछे नाही आहे. एक गोलंदाज कमी आहे, परंतु ती क्षमता आहे आगवण संघाच्या गोलंदाजाकडे सामना डिफेंड करण्याची. जो तुम्ही उल्लेख केला, 24 मध्ये 20 अनेक वेळा डिफेंड करणारा संघ आहे. याही वेळेला सलमानला माहिती आहे की काय करायचं आहे या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. एका बाजूला राहील सारखा एक चांगला खेळाडू असेल तर ही फक्त जर बॅट्समनला पंच दर्शवतील जे काही असेल सिंगल रन. बघा, नियमवाली पालघर तालुका बॉक्स क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून जर ओव्हर थ्रो आपण करता, बॅटरला जर चेंडू लागला तर ओव्हर थ्रोची धावा ते ग्राह्य धरले जाणार नाहीत. एकच धावा असणार आहे. धावसंख्या एकने पुढे 6 धावसंख्या धावपल धावफलकावर तब्बल 3 धावा. 3 धावा 3 चेंडूचा खेळ संपला गेला. फैजल 2 चेंडू 2 वर बॅटिंग करतो. एक चांगला बदलाव आणि जी प्लॅनिंग राहिली कॅप्टनची कुठे ना कुठे सिंगलसाठी प्रारूप केलेला खेळाडू आहे. चांगली सुरुवात त्यांनी केली आहे आणि पाहू शकाल गोलंदाज पहिल्या षटकामध्ये सज्ज झाला तर म्हणजे मिस्टर हार्दिक. 3 चेंडू 3 सिंगल धावाल्यात.
यावेळेस पार्टनरशिप करायचा प्रयत्न होता. खेळाडू तिकडे चेंडूला फील्ड करतो. फेकी खूप वेगाने राहिली आणि यावेळेस काय घडलाय पंचांनी दर्शवतील कोणाला चेंडू ब्रश झालाय हे दर्शवलं जाईल. प्रशांत पाटील पाहू शकाल राहिलला चेंडू लागला म्हणजे एकच धाव असणार आहे. बॅटरला चेंडू ब्रश झाला एकच धाव. बघा नियमावली उत्कर्ष आहे कारण की आपण जेव्हा इंग्लंड वर्सेस न्यूझीलंड तो सामना पाहिला होता बेन स्टोकला बॅटला लागून चौकार केला तिकडे ते नियम नव्हते. तदनंतर नियमामध्ये बदलाव केलाय. एखादा थ्रो जेव्हा तुम्ही करतील बॅटरला जर चेंडू लागेल जर चेंडू बाउंड्री किंवा 2 रन ते रन ग्राही धरले जाणार नाही आहेत. आणि सध्याच्याकडे पालघर तालुका नियम सुद्धा तेच सांगतायत बॅटरला चेंडू लागला तर ते धावा खेळले धरले जाणार नाहीये. 4 चेंडू 4 धावा. 4 चेंडूंचा खेळ झालाय. 4 धावा धावफलकावरती आहेत. सलमान स्ट्रायकिंग एंडला आहेत आणि गोलंदाजी ट्रॅकवरती राऊंड डिस्टन्सनं हार्दिक फैजल आहेत. ऑल राईट. इथे आपण पाहतात पुन्हा एकदा सिंगल डबल हाच खेळाला इथे प्रसिद्धी देत असताना आणि इथे खऱ्या अर्थानं आपण पाहतात हीच गरज आहे. तुम्ही या सिंगल डबलच्या बेसिक क्रिकेटनं 25 पर्यंत पोहोचू शकता याची चांगली जाणीव दोन्ही फलंदाजाला आहे. 5 चेंडूंचा खेळ झालाय. 5 धावा धावफलकावरती आहेत. बघा 25 धावांचा पाठलाग करायचा आहे. 5 चेंडू 5 धावा. आता 19 चेंडू बनवायचे 20. यावेळेस फटका सुरे खेळाडू उमेश माछी नक्कीच फंबल झालं परंतु शेवटचा चेंडू जो डॉट आलाय ना उत्कर्ष कुठे ना कुठे गोलंदाजी करणाऱ्या संघाला 2 धावा एक्स्ट्रा भेट असं म्हणावं. 18 आणि 20 हा समीकरण आला आहे. सध्याच्या घडीमध्ये जय जोगनादेव आगवण वामेकर स्टार काय पाहणार आहे मैदानाच्या आतमध्ये ते पाहतील मात्र 2 धावा. जे 2 धावा वरती राहिले ते तुम्हाला डिफेंड करायला लागतील. इकडून गोलंदाजी करणारा गोलंदाजाला फक्त एकच काम आहे फक्त 18 चेंडू प्लेन टाकावे लागते. कुठलाही व्हेरिएशन करण्याची गरज असणार आहे. जर एक्स्ट्रा चेंडू टाकले तर कुठे ना कुठे दबाव तुमच्या संघावर येणार. इकडून चौकार खर्च करायचे नाहीयेत. चौकारसाठी आगवण संघाच्या खेळाडूंना जीडतोड मेहनत करावी लागेल. चेंडू अडवावे लागतील. अगदी योग्य विश्लेषण ज्या पद्धतीने मी उल्लेख केला. संदीपजी मोरे उनबाट संदीपजी मोरे साहेबांना मी विनंती करेल आपण मुख्य व्यासपीठावर या विराजमान व्हा. आउट टू कॉम्बॉक्स. यस जो उल्लेख तुम्ही केलात की जे 2 रन वरती आहेत त्यासाठी तुम्हाला लढावं लागेल. शेवटपर्यंत झुंज द्यावी लागेल. आणि आता गोलंदाजी ट्रॅकवरती हिम्मत माछी या वेळेला आपण पाहतायत हाफ ट्रॅकरचा बॉल आणि त्या बॉलवरती आक्रमण. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाताना ऑन साइडला अगदी तडाखेबंद 4. चिंचनचा स्मार्ट बॉय फैजल मेमन त्याच्या बॅटमधून चौकार आलाय आणि संधी भेटली. संधी सोनं केलं. शॉर्ट बॉल होता. शॉर्ट बॉलवर खूप मोठा प्रहार केला. खेळाडू होते बॅटवर वळले होते परंतु त्याने गॅप शोधला. 2 खेळाडूच्या मधून चेंडूला पाठवून दिले चौकारासाठी. मागे चेंडू डॉट आला परंतु या चेंडूवर चौकार. आता समीकरण बदलले. 9 धावा दाखल आता बनवायचे 16 चेंडू असतील इनिंग्समध्ये. तब्बल 17 चेंडू आणि 16 धावांची गरज. काय सामना रंगलाय मैदानाच्या आतमध्ये. आगवण एका बाजूला चिंचन एका बाजूला राजेश शिलवंत एका बाजूला वामेका स्टार. 2 संघांमध्ये भिडंत मैदानाच्या आतमध्ये. दबाव नक्कीच पाहायला भेटला. पहिला चेंडू शॉट त्यावर प्रहार तदनंतर लेग स्टंपला मिस करतोय. पंच नक्की दर्शवतील इट इज अ वाईट. एक्स्ट्रा बॉल 10 धावा धावफलकावर. आता तुमच्याकडे धावा कमी आहेत. जर एक्स्ट्रा मध्ये गोलंदाजी झाली तर त्रस्त होणार. शेवटच्या क्षणाला निर्णय तुमच्या मनाच्या विरुद्ध लागला की मग खऱ्या अर्थानं तो पराभव पचवावा लागेल. आता अजून देखील वेळ गेलेली नाही. सामना जवळ आहे. इथून 1 विकेट डॉट बॉलचं प्रमाण वाढवलं आगवण संघानं तर या मॅचमध्ये तेही येऊ शकतात. गोलंदाज तयार आहेत हिम्मत माछी. पुन्हा एकदा राहील पोहोचतात की भाई वाईट पण आला चौकार पण आला. आता खेळाला कसं पुढे न्यायचं हे आपल्या दोघांच्या जिम्मेदारीनं आपल्याला या खेळाला सावरायचं आहे. ज्या अनुषंगानं आपण पाहतायत गोलंदाज हिम्मत माछी तयार. राऊंड डिस्टन्स. पुन्हा एकदा एक्स्ट्रा मध्ये गोलंदाजीचं प्रमाण वाढतंय आणि इथे एक संधी होती राहिलला बाद करण्याची परंतु इथून थोड्याशा चुका होत आहेत. संधी मिळाली राहिलला पुन्हा एकदा. नक्कीच थोडीशी घाई मला वाटते राहिलला सुटली आहे. राहिल चेंडू फेस केले 3 चेंडू 2 वर तो बॅटिंग करतोय. सध्याच्या घडीमध्ये फैजल यांनी 4 चेंडू फेस केले. 4 चेंडूंनी 7 वर तो बॅटिंग करतोय. 1 चौकार लागल्यानंतर 2 वाईट बॉल 2 एक्स्ट्रा दबाव. बघा मी हे उल्लेख केलं होतं एक्स्ट्रा चेंडू तुम्हाला टाकण्याचे वाचावं लागेल परत इकडे 2 एक्स्ट्रा टाकलेत हिम्मतने. हिम्मत थोडीशी कमी हिम्मत दाखवते थोडासा दबावामध्ये. पहिल्या चेंडूवर चौकार ठोकलाय फैजल मेमनने. स्मार्ट बॉय चिंचणी म्हणून त्याची ओळख राहिली आहे. सेन्सिबल क्रिकेट खेळायचा प्रयत्न होता. लेट कट करायचा प्रयत्न परंतु चांगला टप्पा म्हणावा लागेल. उत्कर्ष 2 वाईट नंतर ऑफच्या बाहेर चेंडू ठेवला. डॉट बॉल आलाय. आता समीकरण बदललं. बघा 16 चेंडूचा खेळ बाकी असणार आहे. 16 चेंडूमध्ये बनवायचे तब्बल 14 धावा. 16-14 समीकरण आहे. 16 चेंडू आणि 14 धाव्यांची गरज. मागचा बॉल ज्या पद्धतीने डॉट आला त्याच पद्धतीचे डॉट बॉलचं प्रमाण तुम्हाला इथून वाढवावं लागेल आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल 16 चेंडू 14ची गरज.
यस आता रिव्हर्स स्वीप केलं, सिंगल मिळवली आणि स्ट्रायकिंग एंड रोटेट केलं. राहिलला जी घाई झाली होती ना स्ट्रायकिंग एंडला येण्याची, ती आता स्ट्राईक मिळालेली आहे. जो फटका खेळला ना फैजलने, त्याबद्दल मी उल्लेख करेल. ज्या अनुषंगाने मागील 8 ते 10 वर्षांनी क्रिकेट बदललाय, हाफ ग्राउंड पाहतो, डीप बाउंड्रीज. त्या अगोदर जेव्हा सर्कल बाउंड्रीज व्हायचे त्या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त रिव्हर्सचे फटके, पॅडल स्वीप किंवा बुलेट शॉट्स म्हणायचे, ते फटके खूप खेळले जायचे. फैजलने तो फटका खेळला, फक्त सिंगल धाव आली. ते जुना क्रिकेट होतं, पण नवीन क्रिकेटला काळ बदलला, वेळ बदलला, क्रिकेट खूप फास्ट झाला आहे. सध्या इकडे मी उत्कर्ष आपण सांगत नाही कुठला एक खेळाडू फॉर्ममध्ये असणार आहे. 13 धावांची गरज आहे. येणारे चेंडू असतील 15 चेंडू आणि 13 धावांची गरज. हिम्मत कोणी मागवत सज्ज झालाय. यावेळेस फटका सुरेख पडतो, सिंगल धाव. सन्माननीय किशोर गोरेकर साहेबांच्या बॅनरला सलामी देणार सिंगल नक्कीच झालाय. आता समीकरण बदललं, अजून ही समीकरण बदलला जाईल. मात्र 12 धावांची गरज आहे. फटका 13 धावा लगावल्या गेल्या. चेंडू असतील 14 चेंडू आणि तब्बल बनवायचे 12. 14 चेंडू आणि रन करायचे 12 असा सामना आपल्याला बघायला मिळतोय. प्रामुख्यानं आगवण संघाची ओळख नसते, परंतु क्रिकेटचा खेळ आहे मित्रा. इथे कधी काय होईल याचा नेम नाही. काय फटका खेळलाय फैजल मेमननं. विराट कोहलीचा कव्हर ड्राईव्ह बघायला मिळाला आणि अतिशय सुंदर फटका बिटवीन द गॅप. 2 खेळाडू आहेत, त्यांना अगदी मोजून काढलं त्यांचा गॅप किती आहे आणि त्या सरळ रेषेत ठोकलेला चौकार 4. अडकेस फैजलच्या बॅटवर फटका आला आणि फैजल मेमन संजारी मोबाईल शॉपचे ऑनर सुद्धा आहेत. खूप कमी वेळा सरावासाठी असतात, पण जेव्हा जेव्हा त्यांना संधी भेटते तेव्हा संधी सोनं करतायत. चेक अगदी आपण बघू शकतात मुख्य व्यासपीठावर कॅमेरा येत असताना सचिनजी पाटील साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी हेमांगी राहुल मॅडम देखील पाहायला मिळत आहेत. जेव्हा जेव्हा गरज लागते मदतीसाठी उभे राहणारे व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळते. ओव्हर टू कॉम्बॉक्स. नक्की समीकरण पूर्णपणे बदललं. आता 8 धावांची गरज आहे. चेंडू असतील 13 8चं समीकरण. हलक्या बॅटने फक्त दिशा दिली आहे पूर्णपणे. राजेश 11 TTS B धावा फटका तब्बल लगावले गेला पाहिजे की तर 18 धावा. 7 धावांची गरज आहे. या षटकामध्ये 2 चौकार. राजेश 11 TTS असंघ रोशन पाटील ज्या या स्पर्धेमध्ये मुख्य आयोजक सुद्धा आहे, त्याच्या नेतृत्वाखाली स्पर्धा, त्यांच्या वडिलांच्या नावावर हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. स्वर्गीय राजेश पाटील यांच्या नावावर हा संघ खेळतोय आणि पाहिल्या गेलं तर ती मेहनत TTS असंघाने केली आहे. आणि पाहू शकाल येणारे अजून ही चेंडू असतील 12 चेंडू 7 धावांची गरज आहे आणि 3.50च्या सरासरी धावा बनवायच्यात. आपण पहिला सामना पाहिला, कुठं ना कुठे 7 संघ पराभूत झाला. आगवण संघ तसं काय कमी देखील, परंतु येणारा जो पुढील सामना आहे, एका संघर्ष मुरबे आणि एका बाजूला पाहू शकाल पॅराडाईज भोसर. दोन्ही दिग्गज संघ की अंडरम क्रिकेटमध्ये खूप जुने जाते संघ आहे, तो बॅटर सुद्धा खूप चांगला असणार आहे. निश्चित स्वरूपात खूप चांगली मॅच. परंतु या मॅचकडे जाऊया जिथे 12 बॉल रन करायचे 7. याही वेळेला फक्त सॉफ्ट हँडनं स्टीअर केलं बॉलला. सिंगल मिळेल डिक्लेअर झोनकडे आणि या मॅचमध्ये आता वरचढ करत असताना TTS विजयाचा सुगंध दरवळत असताना तो समीप कुठे नेता हेही बघायला मजा येईल. 12 चेंडू 6ची गरज. 11 चेंडू आणि 6ची गरज आहे. यावेळी जास्त बाहेर टाकण्याचा प्रयत्न होता. दबाव आहे पूर्णपणे जय जोगनादेव आगवण वामिका स्टार या संघावर. धावसंख्या पूर्णपणे पुढे सरकले. 20 या अंकावर आता बनवायचे मात्र 5 धावांची गरज. यावेळेस फटका सुरेख आणि पाहू शकाल काय घडलाय. पंचदशोतील हा आलाय महाराष्ट्र नवनिर्माण सेना. करंडक चौकार 4 धावा. सामना लेवल झाला. स्कोर इज अ टाय. आता फक्त 1 धावा दूर दुसरा संघ असेल टॉप 4 मध्ये जाणारा. आणि जेव्हा जेव्हा उत्कर्ष मी पाहिलं देलवाडी भागामध्ये स्पर्धा होता, TTS संघ टॉप 2 टॉप 4 मध्ये प्रत्येक वेळा तो प्रारूप करतोय. रोशनबाईंच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य आहे. आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ आज संघाला दाखल केलं आणि आज त्यांचा संघ सुपर 4 मध्ये जातोय. यापेक्षा सुख दुसरं काही नसतं ज्यावेळेला तुम्ही स्पॉन्सर म्हणून भूमिकेमध्ये असता. स्कोर आर लेवल. यावेळेला फटका राहिलनं अल्टीपल्टी स्ट्रोक आणि विजयाचा सुगंध दरवळत असताना विजयाची मुहूर्तमेढ इथे मात्र बांधत असताना राजेश 11 TTS चिंचणी. कॉंग्रॅच्युलेशन TTS आसिफ भाई आणि रोशन भाई यांचा संघ सुपर 4चं तिकीट मिळवतोय. नेक्स्ट मॅचला देखील इथून सुरुवात होईल. साथीनं युसुफ सर आणि एका बाजूला प्रीतम सर आमच्या साथीने असतील. यस स्वप्नीलजी राऊळ जनरेटरची व्यवस्था करून दिलेली आहे त्यांनी. अगदी या स्पर्धेसाठी त्याकरता त्यांचं खूप खूप धन्यवाद. विशालजी जाधव साहेब अगदी आमच्या मुख्य व्यासपीठावर आहेत. नक्कीच त्यांना देखील वेळेत वेळ काढून ही उपस्थिती इकडे लाभलेली आहे आम्हाला. 2 शब्द विशालजी जाधव साहेबांना देखील प्रेक्षकापर्यंत पोहोचवावे.
धन्यवाद. धीरू मोरे व इतर सर्व त्याची मंडळी यांचे खूप खूप कौतुक करण्यासारखं वाटते की उन्हाळ्याच्या सीझनमध्येही पावसाळ्याचा अंदाज बघतोय आपण आणि ह्या ग्राउंडला जपण्याचा प्रयत्न खूप चांगल्या पद्धतीने केलाय. 3 दिवसाची मॅच आज जवळपास 10 दिवसांवर आलेली आहे. तर सर्व मंडळींना जी मेहनत बघून आम्हालाही आनंद वाटला.